ही दृश्य आपण पाहतो। उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर सध्या पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत। संजय राऊत आधीच शिवतीर्थ निवासानी दाखल झालेले आणि त्यानंतर ठाकरे बंधू एकत्रितपणे मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघणार आहेत। सध्या उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासानी दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। त्यानंतर काही काळ बैठक होईल आणि त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू कुटुंबियांसमवेत मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचणार आहेत। संपूर्ण आपली ताकद जी आहे ते ठाकरे बंधूंनी या निवडणुकीसाठी प्रचारात लावलेली आहे आणि ठाकरे बंधू आज मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत। एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत असं वारंवार उद्धव ठाकरे यांनीही म्हटलेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येक सण जे आहेत ते ठाकरे बंधू यांनी एकत्रितपणे साजरे केलेले आहेत। आज मकर संक्रांतीच्या दिवशी शिवतीर्थ निवासानी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। कालही प्रचार तोफा थंडावल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, आपण पाहतोय ठाकरे बंधू आता थोड्याच वेळात मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी निघतील, काय सांगाल? होय, मतदानाआधीचा हा दिवस आहे आणि ठाकरे बंधू हे एकत्रितपणे मुंबईचं जागृत देवस्थान मुंबादेवीचं एकत्रित दर्शन घेणार आहेत। मुंबादेवीचे आशीर्वाद घेण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र जाणार आहेत आणि या संपूर्ण निवडणुकीत मराठी मतदारांना सुखद असा एक अनुभव आहे की ठाकरे बंधू या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत। फक्त आता हे पाहायचं आहे की हा सुखद अनुभव हे मतदानाच्या दिवशी कशा प्रकारे व्यक्त करतात आणि निकालातून मतदारांना खरंच ठाकरे बंधू एकत्र आल्याचं कितपत भावलेलं आहे हे निकालातून स्पष्ट होईल। पण प्रत्येक बाबतीत ठाकरे बंधू हे भावनिक रंग देण्याचा आणि मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत। उद्धव ठाकरे राज ठाकरे हे म्हणत आहेत की मराठी माणसाच्या अस्तित्वाची मुंबईची लढाई आहे, त्यामुळे या निवडणुकीत शेवटच्या क्षणी भावनिक रंग देण्याचा प्रयत्न मुंबादेवी दर्शनातूनही ठाकरे बंधू करताना दिसत आहेत। त्यामुळे आता थोड्याच वेळात ठाकरे बंधू हे एकत्रितपणे बाहेर पडतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत हे सुद्धा सध्या शिवतीर्थात आहेत आणि हे ठाकरे कुटुंब एकत्रितपणे मुंबादेवीच्या दर्शनाला जातील आणि मुंबादेवीचे आशीर्वाद घेतील आणि उद्याच्या मतदानासाठी सज्ज होतील। नक्कीच दिनेश, आपण पाहतोय कालही आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती। आता उद्धव ठाकरे पोहोचलेत। जेव्हापासून युती झालेली आहे तेव्हापासून प्रत्येक सण जे आहे ते ठाकरे बंधू एकत्रितरित्या साजरे करताना आपण पाहतोय। आजही मकर संक्रांत वर्षातला हा पहिला सण आहे आणि यात ठाकरे बंधू एकत्र आलेत। बघा, गेल्या 6 महिन्यात ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। कधी काही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले हे दोन पक्ष मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं राजकीय युती करतानाही दिसले। तर स्वाभाविक आहे की एकमेकांच्या घरी जाणं, एकमेकांच्या कार्यालयात जाणं, संयुक्त प्रचार करणं, संयुक्त प्रचार सभा करणं, संयुक्त मुलाखती देणं, सण उत्सवांमध्ये साजरं होणं, कुटुंबाची कौटुंबिक मनोमिलन तर दिसलेलंच आहे। राजकीय मतभेद मनभेद कटुता आता बाजूला झालेली आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे हे चित्र दिसणं, पण हे मतदारांना कितपत भावलेलं आहे हे मतदानातून दिसेल। कारण आपण बघितलं की मराठी माणूस ज्या क्षणाची वाट बघत होता, कारण असं म्हटलं जात होतं की जेव्हा हे दोन भाऊ राजकारणात एकमेकांपासून वेगळे झाले, बाळासाहेबांची प्रखर इच्छा होती की दोन भावांनी पुन्हा एकदा एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दिसावं। आता असं म्हटलं जात आहे की बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण झालेली आहे। स्वर्गीय बाळासाहेबांचे आशीर्वाद या दोन भावांना आहेत। एकीकडे भाजप महायुतीशी या ठाकरे बंधूंचा राजकीय संघर्ष आहे, राजकीय स्पर्धा आहे, तर दुसरीकडे मराठी माणसाला हे निश्चित भावलेलं आहे। पण आपण पुन्हा एकदा सांगू की मराठी मतदारांना हे भावलं असलं तरी मतदान रूपी ते कसं दिसतं हे निकालातून स्पष्ट होईल। साहजिकच आहे की मराठी मतदारांची एक गट्टा मत मिळवण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंकडून आहे, तशी स्ट्रॅटेजी आहे। पण आव्हान आहे परप्रांतीय मतदारांचंही। तर परप्रांतीय मतदारांनाही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं भावलेलं आहे का हे मतदानातून स्पष्ट होईल। त्यामुळे 16 तारखेला जेव्हा निकाल लागतील त्यावेळेस मतदारांचा कौल ठाकरे बंधूंना मिळाला का, तिथे महायुतीच्या बाजूनेच राहिला, हे 16 तारखेला स्पष्ट होईल। पण त्याआधी ही मतं मिळवणं, मराठी माणसाचा विश्वास संपादित करणं हे ध्येय सध्या ठाकरे बंधूंपुढे आपल्याला पाहायला मिळते
आणि या सगळ्या युतीला किंवा या ठाकरे मनोमिलनाला निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात एक भावनिक रंग देण्याचा प्रयत्न आहे आणि मुंबईचं जागृत देवस्थान मुंबादेवीचे आशीर्वाद आपल्याला असावेत यासाठी ठाकरे बंधू आता थोड्याच वेळात शिवतीर्थातून निघतील, निश्चित. मुंबादेवीचे आशीर्वाद घेतील आणि पुन्हा उद्याच्या मतदानासाठी ते सज्ज होतील. नक्कीच. धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.